नाल्या जयंत दोताराबद्दल रातभर उलयतलो. देव बरें करूं. वंदे मातरम. वास्को मतदारसंघात विविध प्रकल्प आज फाउंडेशन स्टोन जाता आणि आमचो रेल्वे अंडरब्रिज हाजे इनॉग्रेशन ह्या खासा प्रोजेक्टाक व्यासपीठाचेर आसात आमचे मंत्री बाब माविन गुदिनो, मंत्री बाब रमेश तवडकर, राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेट तानवडे, वास्कोचे आमदार बाब दाजी साळकर, मार्बोगोवाचे आमदार बाब संकल्प आमोणकर, त्याच बरोबर आमचे वास्कोचे माजी नगराध्यक्ष HR कॉर्पोरेशनचे आमचे वायस चेअरपर्सन दीपक, चेअरपर्सन बाप गिरीश बोरकर आणि व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त, समोर आशिल्ले फाटल्यान आशिल्ले सगळे आमचे कावन्सिलर, समोर आशिल्ल्या म्हज्या मोगाळ वास्कोकार भाव आनी भयणींनो आनी ह्या पुराय तालुक्यांतल्या म्हणजे समेस्त सगळे पत्रकार मित्र आनी समेस्तांक परत एकदा येवकार. म्हाज्या पयलीं उलोवपी सगळ्या वक्त्यांनी आज आमी हांगा कित्याक जमल्या आनी कितें कितें प्रकल्प आसा. वास्को हे तशें सगळ्यात जुने शहर. ह्या शहरात सगळ्यात पयलें रेल्वे स्टेशन, पयलो पोर्ट, पयलो एअरपोर्ट ह्यो सगळ्यो गजाली ह्या तालुक्यांत आसल्यो. तसो पळोवंक वचत जाल्यार इट इज द गेटवे ऑफ गोवा. वास्कोत सगळ्यात पयलीं फॉरेन कंट्रींतल्यान लोक येवपी म्हणजे मार्मागोवा तालुक्यानूच देंवतालो. शिपींतल्यान येवपी लोक आयजूय बी मार्मागोवा तालुक्यांतल्यान देंवता आनी वास्को शहरांत येता. आनी आमी पळयता की दीस इज अ गेटवे ऑफ गोवा. तशें पळोवंक वचत जाल्यार वास्को शहर काही वर्सां निग्लेक्टेड उरलें म्हणपाक कांय हरकत ना, कारण पयलें रेल्वे स्टेशन हें हांगासर आशिल्लें आनी हें शहर खूब बेगीन खूब बऱ्या पद्दतीचें डेवलप जावपाक जाय आसलें. देर आये दुरुस्ती आये जाल्यार सुद्दां आमचे आमदार बाबदाजी साळकर गेली कंटिन्युअसली 4 वर्सां आपल्या परीन वेगवेगळे प्रयत्न करीत आसा. तांच्यांनी सांगले त्या प्रमाणे ल्हानशा ह्या शहरात तशें पळोवंक वचत जाल्यार व्याप्ती व्हडली ना. म्हाका दिसता 5 किलोमिटराच्या रेंजीन सगळेच शहर आसतले आनी ह्या 5 किलोमिटराच्या रेंजीत तांणी म्हटल्या त्या प्रमाणे 22 प्रोजेक्ट सुरू आसा. 22 म्हणजे तुमी विचार करात की कितल्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामां तो करता आसतलो. ते मेजर तेजें स्वप्न आशिल्लें की हो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जावपाक जाय. आपल्या पुराय ह्या परिसरांतल्या लोकांक ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचो फायदो जावपाक शकता. फ्रॉम द यंग जनरेशन म्हणजे आमी जाका म्हणटा की झेन झी, झेन आल्फा आनी त्याच बरोबर द एजेड ह्याय लोकांक त्याचो फायदो जावपाक जाय म्हणून बॅडमिंटन पासून टेबल टेनीस इनडोर आनी आउटडोर अलॉंग वीथ द म्हणजे जॉगर्स पार्क अशे ह्या प्रोजेक्ट बाब रमेश तवडकर उलोवच्या पयलीं ताजी सिडी तुमी पळयली आनी नक्कीच हो प्रोजेक्ट आमी जाता तितके बेगीन म्हाका दिसता 1.5 वर्साच्या भितर हो प्रोजेक्ट आमी पुराय करपाक शकतले आनी हाजोय बी लोकार्पण विदीन अ 1.5 वर्स तुमकां पळोवपाक मेळटलें. गिरीश म्हणटालो आमच्या भुरग्यां खातीर म्हणून. भुरग्यां खातीर न्ही, तुमच्याच खातीर आसा. तुकाय खेळपाक मेळटलें, कांय हरकत ना. जाणटेल्या तांकांय बी खेळपाक मेळटलें, त्या खातीर तेजी चिंता करूं नाकात. ओके. आमचो प्रोजेक्ट जेचो आमी फाउंडेशन स्टोन घालता ताजें उक्तावणूय बी आमीच करता. आमकां लोकांच्या सारकी संवय ना फक्त फाउंडेशन स्टोन घालून वचपाचें. तुमी मुद्दामून पळयात, मानाधीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन म्हणजे देशात ज्या ज्या जाग्यार फाउंडेशन स्टोन घातल्या तितक्याय प्रोजेक्टांचें इनॉग्रेशन तांच्यांनीच केलां. आनी म्हणून सांगता गोंयांत 2012 पासून जे फाउंडेशन स्टोन आमी लायल्या त्या सगळ्या प्रोजेक्टाचें इनॉग्रेशन हें आमीच केलां. आनी उरलेल्या फाटल्या 8 वर्साच्या कार्यकाळात हांवें जे जे फाउंडेशन स्टोन घातल्या ते पुराय करपाचें काम हें बी आमच्याच सरकारात केलां. म्हणून आयच्या ह्या खासा सुवाळ्याच्या निमित्तात आमच्या डबल इंजिनच्या सरकारात बाबदाजी आनी इलेक्शनाच्या पयलीं लोकांक प्रॉमीस केल्लें कितें म्हणून की तुमकां आमी म्हणटा तसो रेल्वे अंडरब्रिज बांदून दिता. कित्याक आमकां चिंता आसा लोकांची. एखाद्याक एम्बुलन्स जर पास जातले आसत जाल्यार 5 मिनटाच्या जाग्याचेर जे गाडयेक अर्दे वर लागतले ओके ती 5 मिनटान गाडी वचूंक जाय कारण लोकांचो जीव म्हत्वाचो आसा. आमकां चुकून जर फायर ब्रिगेड लागची पडची न्ही, लागली जाल्यार ती 5 मिनटांच्या डिस्टन्सान आमच्या कडेन पावची म्हणजे जिवीत हानी जावची न्ही, प्रॉपर्टी हानी जावची न्ही.
हांगाच आसा म्हणटा आमी फायर स्टेशन, पण हांगा पावनाशिल्ली. गेली कितलीशेच वर्सांची डिमांड ती लक्षात घेवन आमी रेल्वे अंडरब्रिज आज लोकार्पण करता आसतनाय बी म्हाका खोस भोगता. हांव ताचें अभिनंदन करता. डबल इंजीन सरकारचो डबल इम्पॅक्ट प्रोजेक्ट हो आमी दाखोवन दिलो. म्हणून म्हटलें आमी फक्त खोटी प्रॉमिसां करिना, आमी दिल्लें प्रॉमीस हें आमी फुलफील करता. हाजें उदाहरण आसा. तिसरी गजाल, आमी मार्केट कॉम्प्लेक्स बाजारांतले बरेचशे प्रतिश्ठीत नागरीक म्हज्या समोर बसलेले आसा. म्हणून म्हटलें आमी इट इज वन ऑफ द बेस्ट मार्केट कॉम्प्लेक्स. खरें म्हणजे ताजोय व्हिडिओ दाखोवपाक जाय आसलो, लोकांक कळोंक जाय आसलो मार्केट कॉम्प्लेक्स म्हणजे कितें तो. लोकांनी अशा पद्दतीचो मार्केट कॉम्प्लेक्स कदाचित वास्कोन पळोवंक ना. त्या खातीर म्हटलं आमी वास्को सिटी ही कितल्या लेवलाचेर वयर व्हरची हाजी संकल्पना आमी तुमच्या मुखार दवरल्या. म्हणून आमी बेश्टें स्वप्न दाखयना. तोय मार्केट कॉम्प्लेक्स जो आसा एक विदीन अ इयर तो प्रोजेक्ट कंप्लीट करपाचो हेजें आमी स्वप्न दाखयता आनी तो पुराय करतले, जेणे करून मार्केटांतल्या वेगवेगळ्या हांकां त्या मार्केटांत एडिजन हांगासर आमी आज म्हणजे लोकार्पण आमी फावंडेशन स्टोन घातलो. म्हणून म्हटल्यार रेल्वे अंडरब्रिज इज 2.5 कोटी रुपया आमी खर्च केला. इट इज एन इंटिग्रेटेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आमी जवळपास 54 कोटी रुपया खर्च करता. आणि मार्केट कॉम्प्लेक्साक जवळपास आमी 8.5 कोटी रुपया ह्या मार्केट कॉम्प्लेक्साचो फावंडेशन स्टोन आमी घातला. म्हणून इतक्या बऱ्या पद्दतीचो हो मार्केट कॉम्प्लेक्स आसतलो. आयज दाजी बी थोडोसो गडबडीन उलयलो, म्हाका खबर ना म्हणजे शासकीय स्किमीचेर तो कित्याक उलोवंक ना हें कळोंक ना. खरें म्हणजे तेजो तूं गडबडीन उलयला तें लोकांकूच कळोंक ना कितें तें. ओके, जवळपास 140 कोटी रुपया आमी वास्को शहरा खातीर दिल्या. 140 कोटी रुपया. म्हणजे तुम्ही विचार करात, 5 किलोमिटराच्या या वास्को शहरात 140 कोटी रुपया जेन्ना स्पेंड जातले तेन्ना या वास्को शहर गोंयच्या नकाशाचेर न्ही भारताच्या नकाशाचेर दिसतले हे तुमकां सांगपा खातीर हांव हांगा आयला. आनी हे बेश्टें न्ही, इट वील बी द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आमी विचार करता फुडल्या 50 वर्सांचो. आमी जेन्ना विचार करता तेन्ना हांगासल्या सिवरेजीचो विचार करता, तेन्ना आमी हांगासरल्या अंडरग्रावंड केबल्स आनी हेजो विचार करता. आमी हांगासलो नेटवर्काचो विचार करता. आमी अंडरग्रावंड गॅस पायपलायनीचो विचार करता. आणि ओवरऑल डेव्हलपमेंट जी जातली पळय न्ही, ईच एंड एवरीथींग म्हणजे वास्कोतल्या प्रत्येक नागरिकाचो 50 वर्सांचो फुडलो विचार करून ही अमाउंट ही 140 कोटी रुपया केंद्र सरकार आणि राज्य सरकाराच्या सहकार्यान तुमकां सगळ्यांक विश्वासान घेवन आमी स्पेंड करपाचें आसा. म्हणजे हाजो कन्सल्टंट बसतलो, तो प्रोजेक्ट तुमकां दाखयतलो. तो प्रोजेक्ट तुमी पळयल्या उपरांत तो प्रोजेक्ट एप्रूव दाखयतलो जातलो. म्हणजे फक्त कावन्सिलरांक जाय आनी दाजीक जाय तसो न्ही, वास्कोतल्या प्रत्येक नागरिकाक जसो जाय तसो तो प्रोजेक्ट जातलो. म्हणून आमी म्हटलां इट वील बी द फ्युचरिस्टीक डेव्हलपमेंट ऑफ द वास्को सिटी. आणि ती करपा खातीर आमी हे 140 कोटी रुपया हांगा स्पेंड करपाचे आसा. आणि हे जेन्ना करतले तेन्ना हो प्रोजेक्ट पळोवपा खातीरूच बी हांगासर कितलेशाच मोठ्या प्रमाणात हांगासर लोक येतले. हय, आमी फ्युचरिस्टीक डेव्हलपमेंट करता आणि म्हणून तर आमी वास्कोतलो बस स्टँड हो आमी डेव्हलप करपा खातीर घेतला. थोडे जाण विरोध करपाक जाय म्हणून विरोध करता, कारण तांकां विकास नाका, तांकां खंय तरी आपलो राजकारण करपाक जाय. आमी हांगासर राजकारण करपाक येवंक ना, आमी हांगासर डेव्हलपमेंट करपा खातीर आयल्या. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सातत्यान इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे सदोदीत करीत आसता आणि होच डेव्हलपमेंट करपाक आयल्या. म्हणून म्हाका याद आसा फाटल्या सरकाराच्या वेळार आमी तेजो फावंडेशन स्टोनी घातलो, बट विविध कारणां खातीर वास्कोचो बस स्टँड जालो ना. इट इज वन ऑफ द प्रायम प्रोजेक्ट वास्कोकारा खातीर आणि म्हणून तो आमी हय पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपीचेर करपाचो थारायला. आणि पीपीपीचेर जरी करतले आसात जाल्यार तो वास्को शहरा खातीर आसा, त्या परिसरात जावपी लोकां खातीर आसा. ह्या परिसरांतले जे लोक रावतले त्यांचो ग्राउंड, हय त्यांचो ग्राउंडूय बी आमी तांकां दिता. तांच्या खातीर वेगळो रोड हो थंयसर डेव्हलप्ड आसतलो. आणि पीपीपी प्रोजेक्ट करता आसतना कंप्लिटली बस स्टँड हो डेव्हलप केल्या उपरांत तो केटीसी कडेन दितले. तितूंतली अर्दी ऑफिसीस ही गव्हर्मेंटा कडेन उरतली आणि फक्त 30 काय 35% हाजेर आमी बरें हॉटेल
म्हणजे आज जर वास्कोत कोणी येत जाल्यार हार्डली म्हाका दिसता 1-2 हॉटेल्स आसात. ही जर वास्को शहराची आनीक विकास जातलो आसत, टुरिजम दृश्ट्या विकास जातलो आसत जाल्यार तेजो आनीक खूब मोठ्या पद्दतीन असो विकास जावपाची गरज आसा, जेणे करून एम्प्लॉयमेंट जनरेशन्स हे आमच्या फ्युचरिस्टीक भुरग्यां खातीर जावपाक जाय. थंयसरले जे कोण टॅक्सी घेवन आसात तांचोय विशय सुटावो जावपाक जाय. परिसरात कोण जर रावता तांकांय बी जॉब ऑपॉर्च्युनिटीज खंय मेळपाक जाय, म्हणून आमी वास्कोय बस स्टँड बांदपाचो थारायला. थोड्याच दिसाच्या भितर ताजोय फावंडेशन स्टोन जो आसा घालपा खातीर परत एकदा वास्को शहरात येतलो. आणि म्हणून म्हाका खात्री आसा की अशा पद्दतीच्या विकास कामाक हे सातत्यात तुम्ही सगळ्या जाणांनी सपोर्ट केला, समेस्त गोंयकारांनी सपोर्ट केला. म्हणून तर 2012 पासून ते 2026 पर्यंत कंटिन्युअसली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादात तुम्ही फाटल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात गोयचो विकास काढून पळयात. पेडण्यापासून काणकोण पर्यंत जो विकास आम्ही केन्ना इमॅजिनूय करूंक नासलो, ज्याच्या बद्दल केन्ना आम्ही विचारूय करूंक नासलो, आणि फक्त रस्ते आणि पूल हेच गोष्टी हांव उलयना, तर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले किंवा वेगवेगळ्या जाग्याचेर PHC CHC आसतल्यो, टुरिस्टीक डेव्हलपमेंट आसतली आणि हाच्याच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसतली. प्रत्येक तालुक्यात असलेली आमची ITI आसतली, कॉलेज आसतली, इंटिग्रेटेड कोर्सीस आसतले, हे व्हेरियस टायप्स सुरू करपाचें काम हे आमच्या सरकारान सातत्यात केला. आणि म्हणून आम्ही विचार करता फुडल्या 25 वर्साचो. मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विकसित भारत 2047 हाजो विचार करता आसतना देशाच्या स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना ह्या देशांतलो एकूय नागरीक फाटीं उरूंक जायना. तो खंयच्याय जातीचो आसूनी, तो खंयच्याय धर्माचो आसूनी, जो भारतीय नागरीक आसा ताजो हाजेर हक्क आसा. हय, हांवें मुद्दामून म्हटलां वन वी द इंडियन सिटीजन. कित्याक सांगता हांव, अरे पयर जाल्ल्या आमच्या वेस्ट बेंगालच्या निवडणुकेत जे घुसखोर येवन बसलेले त्या घुसखोरांक जर भायर काडपाचें काम कोणी केलां आसत जाल्यार मोदीजीत केला. आणि म्हणून तर आमी जाका म्हणटा की जेन्ना बांगलादेश फॉर्म जातालो तेन्ना हे वेस्ट बेंगाल हे कदाचित म्हणजे ते वेस्ट बेंगाल बांगलादेशात वयतले असले ते आडोवपाचें काम आमच्या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यानी केले. आणि म्हणून वेस्ट बेंगाल त्यांना उरले. हे जे इन्फिल्ट्रेटर्स म्हणजे हेच घुसखोर आज परत एकदा आमचो वेस्ट बेंगाल खावपाचें काम करतले आशिल्ले, बट ते परत या देशाकडे टिकवून दवरपाचें काम जर कोणी केले आसत जाल्यार मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केले. म्हणून आज वेस्ट बेंगालच्या जनतेत येद्या मोठ्या प्रमाणात मोदीजीक आशीर्वाद थंयसर दिलो. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या देश आम्ही म्हणटा अखंड भारताचे स्वप्न साकार करपाचे काम हे त्यांना जे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यानी पळयल्ले ते स्वप्न साकार करपाचे काम आज मोदीजीत केल्ले आसा. म्हणून आम्ही सगळ्यांकडे मागता आमकां देश प्रथम, द्वितीय पार्टी आणि तृतीय आम्ही सगळे जाण काम करता असताना आमच्याकडे स्वार्थ ना. आम्ही जर काम करता आसात जाल्यार देशा खातीर करता, राज्या खातीर करता, देशातल्या लोकां खातीर करता आणि सर्व धर्म समभाव सगळ्या खातीर करता. मागीर तो हिंदू आसूनी, कॅथलीक आसूनी, मुस्लीम आसूनी. तुम्ही म्हाका दाखोवन दियात फाटल्या 14 वर्साच्या कार्यकाळात गोंयात एक तरी इन्सिडन्स जाला काय म्हणून. म्हज्या सरकारात अशा पद्धतीचो खंयचोच इन्सिडन्स केन्नाच खपोवन घेवंक ना. जाती जाती मदीं, धर्मा मदीं फूट घालपाचें काम हे बरेचशे जाण विरोधी पक्ष सातत्यात करीत असता, तुमकां खबर आहा. आणि हे मोडून काडपा खातीर म्हज्या सरकारान सदोदीत काम केलां. म्हणून आमी म्हणटा की डेव्हलपमेंटाचें काम हे भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिन सरकार हे सदोदीत करीत असता. आणि तेच करपाक आणि विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपाक विकसित गोवा 2037 10 वर्सां पयलीं आमकां विकसित गोवा पुराय करपाक जाय. आणि वो विकसित गोवा करतलो आसत जाल्यार विकसित वास्कोय जावपाची गरज आसा. आणि ते विकसित वास्को जावपाची नीव म्हणजे जाका आमी म्हणटा की फावंडेशन स्टोन. आमकां नवे वास्को जर पळोवपाक जाय आसत जाल्यार तेजो फावंडेशन स्टोन
बाब दाजी साळकराच्या नेतृत्वाच्या सकैल या 4 वर्षाचे विविध प्रकल्प तुम्ही पळयल्या, तुम्ही अनुभवल्या. एकदा सगळेच प्रकल्प 5 वर्षाच्या कार्यकाळात कंप्लीट जायना, बट ताजो फाउंडेशन स्टोन तुम्ही आता घातला. तुम्ही फुडल्या टर्मात तुम्ही नवे वास्को पळयतले आणि ते नवे वास्को पळोवपा खातीर हे अशा पद्धतीचे विविध प्रकल्प हे तुमकां लोकार्पण करपा खातीर परत एकदा आशीर्वाद व भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक तुम्ही दिवपाक जाय. दितले काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर नेटान दोन्ही हात वयर उखलून भारत माता की. थोड्या जाणांनी उखलूंक ना, सगळ्या जाणांनी भारत माता की. वंदे भारतीय जनता पार्टीचा. मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो. तुमचं प्रेम, तुमचं मोग व सातत्यात तुम्ही मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचेर दाखयला, भारतीय जनता पार्टीचेर दाखयला, माझेर दाखयला, दाजीचेर दाखयला, आमच्या सगळ्यांचेर दाखयला. पण आम्ही सातत्यात म्हणटा की तुम्ही पळयशात जाल्यार आमचे सरकार या अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 तत्वाचेर चलता. या 3 तत्वाचेर चलता असताना या समाजातलो एकूय मनीस फाटी उरचो न्ही म्हणून तर आम्ही सातत्यात काम करता. तो खंयच्याय जातीचो आसूनी, तो खंयच्याय धर्माचो आसूनी, आम्ही सुरू केल्ली. आम्ही पळयता की ती गृह आधाराची येवजण आसतली, तिच्या फाटल्यान 1,500 रुपया आम्ही सातत्यात दिता. अजून थोड्या दिसांनी गृह आधार योजनेचे पैसे आमच्या भयणीं खातीर आम्ही वाडोवपाचे आसा आणि ते वाडयल्ले तांकां जाय म्हणून तर आमची संकल्पना आसा. थोड्याच दिसाच्या भितर ते वाडयतले. जाणट्यांक मेळपी 2,000 रुपयाचे पेन्शन म्हाका खबर आसा ह्या महागाईच्या काळात एकदा ते 2,000 रुपया वखदा खातीर कमी पडटा. तेय पैसे आम्ही वाडोवपाचे आसा. तेय तांकां आमकां तांचो आशीर्वाद व आमचेर आसपाक जाय, तेय वाडोवपाचे आसा. सातत्यात आम्ही पळयता की लोकांक जावपी मेडिसिनचो खर्च मागीर तो दीनदयाळ स्वास्थ्य योजनेच्या अंतर्गत आम्ही तोच म्हणजे 4 लाखाच्या वयल्यान 6 लाखाचेर व्हरपाचे ऑलरेडी प्रोविजन केले आणि ते प्रोविजन ऑलरेडी तुमकां इम्प्लिमेंटेशन सुरू जाला. म्हणून आपले दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड हे बी तुम्ही रिन्युअल करून घेवचे. म्हाका खबर आसा आणि माझे घर या योजनेच्या अंतर्गत गेली कितलीशीच वर्सां मागीर ते मार्मागुआ सारकिल्या ठिकाणी म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटान क्वार्टर्स दिवन कितलीशीच वर्सां जाल्ली, बट तो फ्लॅट त्याच्या नावार जायनाशिल्लो. तो नावार करपाचे काम हे माझ्या सरकारात केला. पारंपारीक आपले घर हे ताज्या नावार करून दिवपाचे काम हे माझ्या सरकारात केला. म्हणून अशा विविध तरेच्यो योजना ह्यो सातत्यात पुराय गोंया खातीर आम्ही सदोदीत करीत आसा. तरी म्हाका बसला ते दाजी अजूनही कानान सांगतालो, कितें सांगा म्हणालो, ते उदकाचो बेश्टोच लोकांक दुबाव आसा म्हणून. तांकां म्हणालो उदीक मातशे दिसांनी कमी येता, पण आनीक 20 MLD उदक ऑलरेडी वाडपाचे प्रोविजन आम्ही केला, जेणे करून 100 MLD ची टाकी जी आसा पळय न्ही, ही 100 MLD ची टाकी ही आम्ही पुराय करता. ताजे बरेचशे मतदार आमचे एक्स डिफेन्सचे लोक आसात. सातत्यात डिफेन्स मिनिस्टर आयलो काय ताका मेळपाची ऑपॉर्च्युनिटी तो केन्ना सोडिना आणि ECHच्या अंतर्गत तांची बिलां क्लियर जायनासली. ताजी इनिशिएटिव्ह जर कोणी घेतले आसत जाल्यार म्हाका दिसता 2 फावटी तरी डिफेन्स मिनिस्टराक तो म्हज्या बरोबर स्वता मेळ्ळा आणि तांची ती स्कीम म्हणजे मणिपाल हॉस्पिटल आसत किंवा बाकीची प्रायव्हेट हॉस्पिटल आसत हे कमी करून दिवपाचे, ते चालू करून दिवपाचे काम हे डिफेन्स मिनिस्टराक सांगून केला. अजूनही बी म्हणजे विविध प्रकल्प आता उलयता असताना म्हणालो ओपीक पयलींच सांग म्हणपा लागलो. म्हणून ओपीकूय आताच सांगला की ताज्या तकलेत असलेले प्रकल्प पुराय करपा खातीर कोमुदादीचो थोडोसो उरलेलो आनीकूय जागो दिवपाक जाय जाल्यार कोमुदादीत सहकार्य आमकां सातत्यात हांगाय केला. माविनाच्याय थंयसर आमकां कोमुदाद सहकार्य करता. हांव अपेक्षा बाळगिता की डेफिनेटली कोमुदितात आमकां सहकार्य करतली, कारण हे कोणा खातीर आसा, दाजी खातीर ना, हे लोकां खातीर आसा. आमी जे काम करता ते हांगासले आमच्या जनते खातीर आसा. आणि म्हाका विश्वास आसा की वास्कोतल्या पुराय जनतेचेर की हे वास्को शहर जेन्ना फुडल्या 5 वर्साच्या कार्यकाळात तुम्ही आम्ही सगळे जाण पळयतले म्हणून हांवें म्हटलां आमच्या फ्युचर जनरेशना खातीर तर आसाच आसा, बट ते आमच्याय खातीर आसा. आम्ही जे प्रकल्प सांगता हांव फक्त ह्या 5 वर्साच्यो गजाली सांगता. 140 कोटी रुपया आसूनी, बस स्टँड आसूनी, आता सांगलेले प्रोजेक्ट आसूनी, हे सगळे इनॉग्रेशन करपा खातीर
तुम्ही आम्ही या वयर स्टेजीर बसलेले सगळेजाण आणि तुम्ही सगळेजाण याच ग्राउंडाचेर परत एकदा या प्रोजेक्टाचे इनॉग्रेशन करूंक आम्ही हांगासरूच येतले काय ना येतले जाल्यार माझ्या बरोबर नेटान परत एकदा हात वयर करून भारत माता की वंदे वंदे मोदी जी आप आगे बढ़ो मोदी जी आप आगे बढ़ो भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद. तुमचं मोग तुमचं प्रेम व असोच सदोदीत आमचेर आसूनी देव बरें करूं.